आणि पुढारी न्यूज महासमिटमध्ये मंत्री छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलेलं आहे। फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे 10% आरक्षण एकट्या मराठा समाजाला दिलंय, मग आणखी काय पाहिजे असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला। तुमच्या घरात कोणी जबरदस्ती घुसत असेल तर विरोध करणारच ना असा प्रश्न करत 54% ओबीसीना रस्त्यावर टाकणार का असंही भुजबळ म्हणाले। सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे की हे शक्य होणार नाही। सुप्रीम कोर्टाने 4 आयोग त्यांनी सांगितलं की होणार नाही। आता एवढं झाल्यानंतर मग सेपरेट त्यांना वेगळं दिलेलं आहे। आता याच्यानंतर जर आग्रह धरत बसला तर मग आता काय करायचं? त्याला मग काय मी त्याच्यावर अधिक बोलणं काही बरोबर नाही, पण मी एवढंच सांगतो की आम्ही आमच्या आरक्षणासाठी आम्ही आवाज उठवणार। तुम्ही आवाज दिला तर आम्ही आवाज उठवणार। त्याला काय कळत आहे हो, कशाला पाहिजे काय पाहिजे? त्याला फक्त पद आणि ओबीसी मराठ्यात भांडणं लावता येतात, बाकी काय येत नाही। म्हातारापणाला सुद्धा देवा करायचं दिलं सोडून आणि दुही निर्माण करतंय, विनाकारण वाद निर्माण करतंय। पण आता ते होत नाही, त्याची काही काळजी नाही, कारण गरिबाच्या लक्षात आला तर ओबीसीच्या पण मराठ्याच्या पण मराठ्याच्या जर नोंदी सापडल्यात ना, मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे या मताचा आता गरीब ओबीसी आपल्यात विनाकारण भांडण विकत घ्यायचं नको। कारण त्यांचा जर हक्क आहे, त्यांची जर जमीन सापडली, 7/12 सापडला, त्यांना दिली पाहिजे। तसंच नोंद सापडली तर आता गरीब मराठ्यांना दिलं पाहिजे।